यांचा संदेश वाचून दाखवतो. स्वामी म्हणतात, चांगल्या माणसामध्ये एक वाईट सवय असते. तो सर्वांनाच चांगले समजतो आणि कायम अडचणीत येतो. त्यांना सांगायचं आहे की त्यांच्या चांगलेपणामुळे त्यांच्या जीवनामध्ये, चांगल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात. जीवनक्रम आणि जीवनात चालत असताना अनेक गोष्टी त्याला अडचणी येत असतात. हे जरी खरे असले तरी याउलट परिस्थिती आजच्या काळातील आहे. आजच्या कॉम्प्युटर युगामध्ये अनेक काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे. ज्या गोष्टी आपण चांगल्या घ्यायला पाहिजे त्याकडे आपण दुर्लक्ष करत चाललो आहे. त्यामुळे मंडळी, एक लक्षात घ्या, आताच्या काळात चांगल्या विचाराची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. तेव्हा आताच्या 21व्या शतकामध्ये आपण कॉम्प्युटर युगामध्ये जगत आहोत. म्हणून माझी प्रार्थना आहे सर्वांना की अंधश्रद्धेला बळी पडू नका आणि खऱ्या अर्थाने खरा परमार्थ जाणून घ्या. मठाधिपती होण्यापेक्षाही माझं ठाम मत आहे की तुम्ही स्वतः शास्त्रज्ञ बना, उद्योगी बना आणि स्वतःचाच उद्धार स्वतःनेच करावा असं मला वाटतंय. जर तुम्हाला दुसऱ्याविषयी एवढी काळजी असेल तर मी ठामपणे सांगेल की शुद्ध मनात भाव ठेवा. स्वामी तुम्हाला नक्कीच भेटेल. प्रत्येक चराचरामध्ये त्याचेच रूप आहे, म्हणून हे लक्षात ठेवा. कोणाला अडचणीत आणू नका आणि स्वतः अडचणीत येऊ नका. हे ठामपणे स्वामीजीचं म्हणणं आहे. तेव्हा नक्कीच तुम्ही यात परिवर्तन घडवून आणसाल अशी मला खात्री आहे. तद्वत तुम्हाला या स्वामींचा सुविचार कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कोणकोणत्या राज्यामधून माझा व्हिडिओ बघतात हे पण सांगा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अनुभव सांगण्यात येईल. जय स्वामी समर्थ. जय शिवराय. जय जिजाऊ. भारत माता की जय. वंदे